महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तंग झालेलं असताना पुण्यातील मंगळवार पेठेतल्या नवजागृती मित्रमंडळाच्या वतीनं शिवजयंतीचा उत्सव व रोजा इफ्तार एकत्र साजरा करून महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला गेला। वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजऱ्या झालेल्या शिवजयंती व रोजा इफ्तार पार्टीमधून एक प्रकारे भक्तिशक्तीचाच संगम दिसून आला। आजच्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना करून स्वराज निर्मिती केली आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाताना एक मुघलशाहीच्या विरोधामध्ये जो त्यांनी बंड पुकारला आणि दाखवून दिलं की स्वराज्याची लढाई ही मुघलशाहीच्या विरोधात होती, ही मुसलमानांच्या विरोधात नव्हती। आज आमच्या शिवजयंतीची कल्पना आहे भक्तिशक्ती संगम। त्या भक्तिशक्ती संगमाच्या ह्याच्यामध्ये एक छान असा प्रसंग आलेला आहे की आपले वारकरी संप्रदाय भक्ती करतात आणि शिवजयंती ही पवित्र रमजान महिन्यामध्ये आल्या कारणाने माझे सगळे सहकारी या सगळ्यांनी विचारपूर्वक मला सांगितलं की आपल्याला एक असा अनोखा उपक्रम घ्यायला पाहिजे। तर मी एका मिनिटात तयार झालो आणि आज तुम्ही पाहताय की किती प्रेमात, उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम पार पडलेला। यंदा शिवजयंती आणि रमजान एकत्र आलेत। ह्याच्यापूर्वी रमजान आणि हनुमान जयंती सोबत येत होते। तर आम्ही मागील 2 वर्ष हनुमान जयंतीचा कार्यक्रम म्हणजे हनुमान जयंतीचा भंडारा दुपारी मुसलमानांच्या हस्ते आणि सायंकाळी इफ्तारी आपल्या हिंदू बांधवांनी मुसलमानांच्यासाठी केली। तो एक उपक्रम आम्ही मागील 3 ते 4 वर्षापासून आम्ही करतोय। आज कुठेही काही होऊ देत, पण आमचा भाग हा खऱ्या अर्थाने हिंदुस्थान। वारकरी संप्रदायांना ज्यावेळेस मी माझी भूमिका मांडली, गवळी महाराज आहेत, त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि हा एक चांगलाच भक्तिशक्ती संगमाचा तुम्ही कार्यक्रम आम्हाला दाखवलाय, आम्हाला आवडेल। आणि तेही सगळे अगदी उपास सोडण्याच्या वेळेस त्यांनी सोबत बसून नाश्ता घेतलेला। मुस्लिम बांधवांकडूनही शिवजयंती व रोजा इफ्तार पार्टीला मोठ्या उत्साहात प्रतिसाद देण्यात आला। त्यातून समाजकंटकांचे मनसुबेच हाणून पाडण्याचा प्रयत्न दिसून येतो। महाराष्ट्राचे पूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त इकडे आम्ही रोजा इफ्तारचा कार्यक्रम आयोजित केला होता। आमचे राहुल भाऊ मागच्या 3 वर्षापासून की आम्ही वेगवेगळ्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम कसं एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतात, आम्ही त्याचा प्रयत्न करतो। मागील 3 वर्ष आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी इफ्तारचं नियोजन केलं होतं, तसंच आज इफ्तारचं नियोजन केलं। या इफ्तारमध्ये आम्ही खास भक्तिशक्तीसाठी जे आमचे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तुकाराम महाराज, त्यांचे जेवढे वारकरी संप्रदाय आहेत त्यांना पण आम्ही इकडे बोलवून आम्ही इफ्तारचा त्यांना एक हिस्सा केला। याच्यावरून आम्हाला लोकांना हे दाखवायचं आहे की इकडे हिंदू मुस्लिम करून काय चालणार नाहीये, आम्ही सगळं एक आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकता आहे आणि हे महाराष्ट्रात जगात भारतात नंबर 1 वरती आहे आणि राहणार आणि असणार आहे। हे आमच्या मागच्या 4-5 वर्षापासून एकताचा कार्यक्रम चालू आहे, हेच आम्हाला दाखवायचं होतं। आता आमचा इफ्तारचा प्रोग्राम झाला, आता वारकरी समाज आलेला आहे, ते इफ्तारमध्ये सहभाग होते। आता आम्ही चाललोय तिथं शिवजयंतीचा, आता तिथं एक वारकरीचा एवढा चांगला भक्तिशक्तीचा आता प्रोग्राम होणार है। यहाँ आने के बाद मैंने जो देखा है कि यहाँ पे हिंदू मुस्लिम का जो एकता दिखाया है, जहाँ पे संप्रदाय वारकरी संप्रदायिक और मुस्लिम बांधव दोनों मिलके इफ्तार का नियोजन हुआ है और बहुत अच्छा से नियोजन किया गया है। और मैं देख के बहुत खुश हुआ कि इसी तरह हर इलाके में हिंदू मुस्लिम का एकता होना चाहिए। आपले हिंदुस्थान एक आहे, मुस्लिम हिंदू सगळे आम्ही एक आहोत, हे कार्यक्रम घेऊन त्यांनी खूप हे दाखवून दिले आणि आम्ही कधीच ह्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम करणार नाही। हे खरंच खूप छान कार्यक्रम घेतला त्यांनी, म्हणून मी सुद्धा स्वतः रोजा असताना सुद्धा इथं आले रोजा उघडा नाही, आपले को दिका नाही, हम सब एक है। या निमित्तानं शिवनिर्णय दिनदर्शिकेचं आमदार सुनील कांबळे व इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते प्रकाशन झालं। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कॅलेंडर आहेत, कालनिर्णय कॅलेंडर आहे, महालक्ष्मी कॅलेंडर आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅलेंडर आहेत, पण ज्या महापुरुषाच्या विचारावरती आपलं राज्य चालतं, आपला देश चालतो, ज्यांनी आपल्या देशामध्ये रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रथमतः एक कॅलेंडर दिनदर्शिका प्रकाशित होत आहे, ती खूप आनंदाची गोष्ट आहे। आमचे मित्र आणि प्रखर शिवभक्त माननीय राहुल शर्मा यांच्या संकल्पनेतून, यांच्या विचारातून
त्यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या कष्टातून शिवनिर्णय कालनिर्णय या कॅलेंडरचं प्रकाशन आज मोठ्या भव्य दिव्य अशा या समारंभामध्ये संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजीराजांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. बालपणातील 15 वर्ष गेली. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी अद्वितीय कार्य केले. मोगल आदिलशाहांना पराभूत केलं आणि अशक्य कार्य शक्य करून दाखवलं. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा जनमानसामध्ये रुजवली. त्यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले. पण छत्रपती शिवाजीराजांचे विचार, त्यांचं कार्य, दैनंदिन त्यांचा व्यवहार याची माहिती एका दृष्टिक्षेपामध्ये व्हावी आणि घराघरामध्ये त्यांचे विचार, त्यांचं कार्य जावेत या उद्देशानं माननीय राहुल शर्मा सहकारी मित्र, विशेषतः नवजागृती मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून या शिवनिर्णय कॅलेंडर आपल्यापुढे साकारलेला आहे, आज प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे राहुल शर्मा आणि नवजागृती मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा. शिवजयंतीच्या निमित्तानं यावेळी लाठीकाठी, तलवार, भाला आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. पुण्यातील नवजागृती मित्रमंडळाच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंती व रोजा इफ्तार पार्टीचं एकत्रित केलेलं आयोजन आजच्या महाराष्ट्रासाठी आदर्श वाटतं. हाच सलोखा कायम राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे.